हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर ईशान आता जात आहे स्कूलमध्ये. तर त्याचे पप्पा सोडून देत आहे. आज त्याला थोडा लेट झालेला. क्या हुआ? चलो बाय. सकाळी सकाळी खूप छान असं थंड वातावरण राहते. आणि आता ईशान गेलेला आहे, बेबी झोपलेलीच आहे. तर आता मी पण एक्सरसाइज करेल. तर इथे बघा माझ्या झाडाला फूल लागलेलं आहे व्हाईट कलरचं. आणि काही काही झाडं तर एकदमच खराब होत चालले आहे. माहिती नाही जास्त पाऊस येत आहे त्याच्यामुळे की काय. तर तो बघा ईशान चाललेला. आणि इकडे आतमध्ये आहे बेबी झोपलेली. तर लाईट वगैरे सर्व बंद करावं लागेल, नाही तर उजेडामध्ये ती कधी पण उठू शकेल आणि ती उठेल तर मग माझी एक्सरसाइज होणार नाही. तर आता ती झोपली आहे, तर एक्सरसाइज करून घेते आणि मग नाश्ता वगैरे बनवेल. आणि इकडे आहे बेबीचा खिलोण्याचा हा बघा पसारा. रात्री ती खेळली आणि तसेच तिने सर्व सामान बघा फेकून दिलं. तर आता मिस्टरांसाठी ब्लॅक टी बनवून देते आणि त्याच्यानंतर मग मी एक्सरसाइज करते. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला दिसत असेल मागे भांड्याचा पसारा आहे. ॲक्च्युली माझी मेड अजूनपर्यंत आलेली नाही आहे. ॲक्च्युली त्या येणार की नाही माहिती नाही, अजूनपर्यंत त्यांचा काही मेसेज किंवा फोन आलेला नाही आहे. तर आज विचार करत आहे काकडीचे पराठे बनवायचे, ज्याला की काकडीचे चिले पण म्हणतात ते. आणि ॲक्च्युली खायला पण छान वाटतात, हेल्दी आहे आणि टेस्टी पण. तर बऱ्याचशा काकड्या आहेत माझ्याकडे, काकडीचेच पराठे बनवत आहे आणि सोबतच चटणी बनवते. ईशानला पण काकडीचे पराठे खूप आवडतात, इवांशी पण खाऊन घेते आणि मला पण. तर आज काकडीचेच पराठे बनवते. तर चला काकडीचे पराठे बनवूया. तर इथे मी 3 काकड्या घेतलेल्या आहे, पण आधी 2च काकड्या किसून पाहते. ह्या देसी काकडी आहेत, कारण माझ्या मिस्टरांना काकडीचे पराठे तेवढे आवडत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही 3घच जण आहोत. तर आता किसलेल्या काकडीमध्ये ना मी गव्हाचं पीठ टाकले 1 कटोरी, अर्धा कटोरी मी बेसन आणि अर्धा कटोरी तांदळाचं पीठ टाकलं. त्याच्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. त्यानंतर कलोंजी टाकलेली आणि हळद आणि तिखट टाकलेलं आणि हा ओला कांदा जो असतो ना हिरवा, तो टाकलेला आहे. 10 वाटी दही टाकलेलं आणि स्वादानुसार मीठ. तर आता मी याच्यामध्ये ना पाणी वगैरे बिलकुल टाकत नाही, म्हणजे जे काकडीचं पाणी सुटलेलं असतं ना त्याच्यामध्येच हे जे पराठे बनवलेले असतात ना ते खूप जास्त टेस्टी वाटतात. जर आपण खूप जास्त पीठ टाकलं ना आणि मग वरून अजून पाणी वगैरे टाकतो तर ते तेवढं टेस्टी नाही वाटत. तर मी याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून तव्यावरती ना अशी फैलवून घेत आहे. तर आधीच मी तव्याला थोडं ना तेल लावलेलं होतं आणि फ्लेम ना हायवरच आता मी हे करत आहे, नाहीतर एकदम कमी फ्लेमवरती केलं तर खूप कडक होतात आणि हे कसे सॉफ्ट छान वाटतात. त्याच्यामुळे हाय फ्लेमवरतीच करत आहे आणि लवकर होऊन पण जातात मग. तर मी असेच चमच्यानेच फैलवते. माझ्या इथं हातानेच फैलवत असते, पण मी चमच्याने फैलवते आणि छान याच्याने बघा किती छान असं ना पसरत आहे आणि छान पराठे पण होतात, असे पातळ पातळ होतात छान. आणि एक साईड छान पकलेलं आहे. थोडंसं मी तेल लावलेलं, मी जास्त काही खूप तेलाचा वगैरे वापर करत नाही. आणि आता दुसऱ्या साईडनी पण पकण्याकरिता ठेवलेलं आणि दोन्ही साईड छान पकलेले. आता हे पराठा काढून घेत आहे. तर मी थोडेच पराठे बनवले, कारण कसं बनवायला वेळ नाही लागत, पटकन बनवता येते आणि गरम गरम छान वाटते. तर मला खायचं होतं तर मी माझ्यापुरतंच बनवलं. त्याच्यानंतर ना तव्यावरती हिरवी मिरची टाकलेली, त्याच्यानंतर टमाटर, कांदा, शेंगदाणे, जिरं आणि 1 सुकी लाल मिरची टाकलेली आहे. तर याच्यात चटणी बनवणार आहे आणि थोडंसं ऑइल टाकलेलं. आणि आता हे ना थोडंसं पकू द्यायचं, म्हणजे याचा जो कच्चापणा आहे तो निघाला पाहिजे. तर हे बघा असं छान भाजून घेतलेलं आहे. आणि आता हे थंड झालं की याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. ही पण चटणी ना खूप छान वाटते. तर आता हे थंड झालेलं आहे. यामध्ये मी दही टाकत आहे, अर्धा कटोरी दही आणि थोडंसं मीठ टाकत आहे. आणि आता हे वाटून घेणार. याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नसते, कारण टमाटरचं पण पाणी सुटते आणि आपण दही पण टाकलेलं आहे ना, तर त्याच्याने मस्त आंबट अशी हे
चटणी होत असते. तर आता याला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आणि आता वरून तडका देऊया. तर थोडंसं तेल घेतलेलं, त्याच्यामध्ये राई टाकलेलं आहे आणि छान राई फुटली की याच्यामध्ये जिरं टाकून द्यायचं आणि कोथिंबीर किंवा ओला कांदा असतो, हिरवा कांदा, तो टाकून द्यायचा आणि तडका पण रेडी झालेला आहे. जर गोडनिंबाचा पाला वगैरे असेल तर ते पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं. तर चटणीसुद्धा रेडी झालेली आहे आणि या चटणीसोबत ना हे पराठे खूपच टेस्टी वाटतात, कारण चटणी मस्त ना आंबट झालेली आहे. आज बनवलेत ब्रेकफास्टसाठी काकडीचे पराठे आणि चटणी आणि खूप छान अशी स्पायसी चटणी झाली आहे. आणि जसं की महाराष्ट्रामध्ये जास्त काकडीचे अशा प्रकारे चिले बनवले जातात आणि खायला पण खूप छान वाटतात. तर आज मी पण बनवले. तर फ्रेंड्स, या नाश्ता करायसाठी आणि नाश्ता हा गरम गरमच खूप छान वाटतो आणि सोबत ना चटणी पाहिजेच. जोपर्यंत चटणी नाही तोपर्यंत हे खाण्यात मजा नाही येत, त्याच्यामुळे चटणी तर असायलाच पाहिजे. मस्त. काय खाते मायू तू? तर बेबी उठलेली आणि माझा पण नाश्ता झाला. एशियनचे पेपर चालू आहे, त्याच्यामुळे तो लवकरच घरी येऊन जातो, 11 वाजेपर्यंत येऊन जातो घरी. आणि इकडे बघा मस्त पाऊस येत आहे. तर एशियन जेव्हा घरी आला तेव्हा पाऊस नव्हता आणि बघा जसा घरी आला त्याच्यानंतर खूप जोरात पाऊस आला आहे.